डॉक्टर आनंद गाडीलकर, पब्लिक प्रॅक्टिस करतो. मी याच्या आधी जवळपास 15 वर्ष ॲलोपॅथिक प्रॅक्टिस, जनरल प्रॅक्टिस करत होतो. एक क्षणाला साधारणतः 10-11 महिन्यापूर्वी मला असं वाटलं की मी होमिओपॅथीकडे वळायला पाहिजे. इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर मला समजून आले मी जे काही मेडिसिन्स देतो आहे त्यांनी काही पेशंटला परमनंट क्युअर काही मिळत नाही, फक्त सप्रेशन मिळत आहे. मी होमिओपॅथीचं शिक्षण घेतलं आहे, BHMS केलं आहे मी, पण तरीही आता मधल्या काळामध्ये मी पूर्णपणे वॉशआउट झालो. तर आता मी पुन्हा होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी, मी पुन्हा माझं नॉलेज जे आहे ते रिफ्रेश करण्यासाठी किंवा मला योग्य कोण दाखवेल याच्या शोधार्थ मी यूट्यूब वगैरे या ठिकाणी मी सर्च करायला लागलो. तर मग यूट्यूबवरती वगैरे बरेच देशातले विदेशातल्या डॉक्टरांचे व्हिडिओज आहेत, त्यांचे जे सेमिनार्स होतात तिथले व्हिडिओज मी ऐकले. त्यातून मी मला तिथून काय मिळतं आहे का, मी जे ज्ञानाचे बिंदू आहेत ते मिळवायचा प्रयत्न करायचो, ज्ञान मिळवायचं. पण नंतर मला एक रेपर्टरीसाठी, सॉफ्टवेअरसाठी मी चौकशीसाठी मी एका स्वारगेटीतल्या एका डॉक्टरांना फोन केला. त्यांच्यातून मला सरांचं नाव कळालं आणि सरांच्याबद्दलचं होमिओपॅथिक हॉस्पिटल वगैरे, इतकं बेडेड, 100 बेडेड हॉस्पिटल वगैरे, आणि सरांच्या प्रॅक्टिसबद्दल जे दिवस रात्र सर पेशंटला अवेलेबल असतात, इतके लोकांकडून पण इतका भरघोस प्रतिसाद सरांना मिळालेला बघितला. मग नंतर मला एकदा व्हॉट्सॲपवरती सरांच्या वर्कशॉप ज्या आहेत त्याच्याबद्दलचा मी मेसेज वाचला आणि मला त्यावेळेला क्लिक झालं की मला जे काही होमिओपॅथीमध्ये इथून पुढे जे काही करायचं आहे आणि माझा जो वाटसरू आहे तो मला सरांच्या रूपातून इथं मिळाला. ॲक्च्युली माझ्या आतापर्यंत 3 सेशन्स झाले आणि अजून 3 सेशन्स मी करणार आहे. पण या काळामध्ये मला याचा इतका कमालीचा फायदा झाला की मधल्या काळामध्ये माझा कॉन्फिडन्स इतका वाढला आणि मला त्या कॉन्फिडन्समधून मी सरांची जी पद्धत आहे, जो अप्रोच आहे तो मला बऱ्यापैकी कळाला आहे आणि त्यातून मी पेशंटला आता रिझल्ट देतो. आणि त्या रिझल्ट्समधून पेशंट ज्या वेळेला इतके क्रॉनिक डिसीजेस पेशंट 100 ठिकाणून फिरून येऊन माझ्या ठिकाणी ज्यावेळेला बरा होतो आणि त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, जो आनंद आहे, तो बघून अक्षरशः सरांकडे येऊन माझाही जन्म सार्थकी लागला असं मला वाटतं. आणि याचा फायदा आपल्या होमिओपॅथिक जे स्टुडंट्स आहेत नवीन येणारे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रॅक्टिसच्या सुरुवातीपासूनच अशी इन्स्पिरेशनल लोक जर आपल्या आयुष्यात आली, त्यांच्याकडे बघून आपण होमिओपॅथीमध्ये आपल्याला काहीतरी करायची इच्छा होईल आणि आपण काहीतरी चांगलं करू शकतो. वर्कशॉपचं जे शेड्यूल आहे 2-2 दिवसाचे 6 सेशन, त्याच्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स काय? सुरुवातीला जे मी याच्यामध्ये जी पोस्ट होती ती वाचली आणि त्यामध्ये दर 2 महिन्यांनी शेवटचा शनिवार रविवार असे लेक्चर्स होतील असं मला त्यावेळेला सांगितलं. त्यावेळेला मला वाटलं सुरुवातीला की सर हे असं दर 2 महिन्यांनी 2च दिवस वर्कशॉप ठेवत आहे, त्याच्याऐवजी 12 दिवस ठेवत आहे, ते एकदम सलग 12 दिवस केलं तर खूप मस्त होईल. पण मला आता हे 3 सेशन झाल्यानंतर मला आता कळतं आहे की सरांची जी त्यातला जो दृष्टी आहे ती की बाबा किती योग्य आहे आपल्यासाठी. आपण 12 महिने सरांच्या टचमध्ये राहतो आणि प्रत्येक विषयाचं ज्या वेळेला लेक्चर्स होतात आणि ते जे नॉलेज मिळाले ते आपण 2 महिने ॲप्लाय करतो आणि त्या ॲप्लायमधून जो रिझल्ट मिळाला आहे तो आपल्याला समोर दिसतो आणि ते दिसल्यामुळं आपलं प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पुढच्या सेशनला येताना आपला कॉन्फिडन्स इतका वाढलेला असतो आणि इतका ते आपल्याला फ्रुटफुल वाटतं की आणि प्रत्येक वेळेला आता मी पाहतोय प्रत्येक लेक्चर्स हे पहिल्या लेक्चर्सपेक्षा उजवं ठरलेलं मी बघितलं आहे. आणि इथली जी टीम आहे सरांबरोबर असलेले सगळे लोक इतकं त्यांच्याकडून इतके ज्ञानाने ओथंबलेली लोक आहेत, पण इतकी पोलाईट आहेत, इतके कधीही त्यांच्या पुढे आपण मदतीसाठी काही विचारले त्यांना आणि त्यांनी आपल्याला आपण एका हाताने मागावं, त्यांनी आपल्याला 10 हाताने द्यावं, अशा पद्धतीने त्यांची सगळ्यांचीच वृत्ती आहे. मला हे सेशन्स करून माझ्यामध्ये तरी खूप बदल झाला आहे आणि बाकी लोकांच्या बाबत पण व्हावं असं मला वाटतं. मी माझ्याकडून तर मी माझ्या मित्रमंडळींना सगळ्यांना तर हे सजेस्ट करायचा प्रयत्न करतो की जर काही होमिओपॅथीमध्ये करायचं असेल भरीव तर सरांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही.